आमचं गाव तसं छोटं, पण निसर्गरम्य. मी आणि माझी बायको एकाच गावातले, त्यामुळे लग्नानंतरही आमचं सासरी येणजाणं खूप असायचं. माझ्या मेव्हण्याचं लग्न होऊन जेमतेम महिना झाला होता. त्याची बायको म्हणजे माझी धाकटी मेव्हणी दिसायला एखाद्या अप्सरेसारखी होती. पण तिच्या वागण्यात एक वेगळीच ओढ होती. ती सतत मला लाईन द्यायची. कधी जेवताना मुद्दाम जवळ बसणं, तर कधी एकटं गाठून रोमँटिक बोलणं. मी बायकोला घाबरून नेहमी गप्प राहायचो. पण त्या दिवशी शेतात जे घडलं, त्याने सगळंच बदललं. उन्हाळ्याचे दिवस होते. मेव्हण्याने मला हाक मारली, "पाव्हणं, आज जरा शेतात ऊसाची पाचट काढायला मदत करा की." मी सुद्धा घरचाच शब्द म्हणून गेलो. शेतात मी, मेव्हणा आणि त्याची नवी कोरी बायको. आम्ही तिघंच होतो. दुपारी काम रंगात आलं असतानाच अचानक मेव्हण्याच्या फोनची रिंग वाजली. "काय? कधी झालं? कुठल्या हॉस्पिटलला नेलंय?" मेव्हण्याचा चेहरा गोरामोरा झाला. त्याच्या जिवलग मित्राचा अपघात झाला होता. तो घाईघाईत मला म्हणाला, "पाव्हणं, तुम्ही थांबा. मी बघून येतो काय झालंय ते. हिला एकटीला सोडून जाता येणार नाही. तुम्ही काम आवरूनच घरी या." तो निघाला आणि शेतात एकदम शांतता पसरली. मी आपलं काम करू लागलो, पण मला जाणवत होतं की तिची नजर माझ्यावरच खिळली आहे. संध्याकाळची 7ची वेळ. सूर्याची लाली उसाच्या पाल्याला शिवून जात होती. मी उसाची मोळी बांधत होतो, तेवढ्यात ती मागून आली. "भावोजी, किती काम करणार? जरा दमानं घ्या की." ती एकदम जवळ येऊन म्हणाली. तिच्या अंगातून येणारा तो मोग्याचा आणि घामाचा संमिश्र वास मला अस्वस्थ करत होता. मी लाजत म्हणालो, "अगं, पाऊस यायच्या आधी उरकलेलं बरं ना." तिने हळूच माझा हात धरला. तिचे हात मऊशार होते. "बघा की, किती फोड आलेत तुमच्या हाताला. शहरात राहून राहून हात किती नाजूक झालेत तुमचे." असं म्हणत तिने माझा हात आपल्या गालाला लावला. मी दचकलो. "अगं, हे काय करतेस? कोणी बघेल." ती खडखडून हसली. "कोणी बघणार? अख्ख्या शिवारात आपण दोघंच आहोत. सांगा ना, मी कशी दिसते?" तिने तिचा पदर खांद्यावरून खाली सरकवला आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. "मला तुम्ही पहिल्या दिवसापासून खूप आवडता. तुमच्या स्वभावातला तो साधेपणा मला वेड लावतो." तिचे शब्द आणि तिची जवळीक मला भारावून टाकत होती. ती माझ्या अगदी जवळ आली, तिचे श्वास मला जाणवू लागले. तिने विचारलं, "बोला ना, कधी घेणार मला शहरात फिरायला?" माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी कसाबसा स्वतःला सावरलं आणि म्हणालो, "चल, अंधार झालाय. घरी सगळे वाट बघत असतील." अंधार चांगलाच दाटून आला होता. आम्ही दोघंही शेतातून घराकडे चालू लागलो. ती वाटेत खूपच जवळीक साधत होती, पण माझ्या मनात एक भीती होती. एखाद्याने बघितलं तर, हा विचार मला खात होता. गावात अशा गोष्टींना पाय फुटायला वेळ लागत नाही. आम्ही घराच्या जवळ आलो आणि तिने अचानक तिचा अवतार बदलला. तिने तिचे केस विस्कटले आणि साडीचा पदर मुद्दाम अस्ताव्यस्त केला. मला वाटलं काम करून दमली असेल, पण तिचा इरादा काही वेगळाच होता. आम्ही घरात शिरलो. माझी बायको आणि मेव्हणा तिथेच बसले होते. मेव्हण्याच्या मित्राचा अपघात फार गंभीर नव्हता, त्यामुळे तो लवकर परतला होता. आम्ही आत शिरताच ती, मेव्हणी, धावत जाऊन मेव्हण्याच्या मागे लपली आणि हुंदके देऊन रडू लागली. मेव्हणा ओरडला, "काय झालं? रडतेस का?" तिने हुंदके देत माझ्याकडे बोट दाखवलं, "हे हे भावोजी, शेतात तुम्ही गेल्यावर माझ्याशी खूप घाण वागले. मी कामात असताना त्यांनी मला मागून पकडलं. मी कशीबशी सुटून आले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली." माझी बायको माझ्याकडे शंकेने बघू लागली. मेव्हणा रागाने माझ्या अंगावर धावून आला आणि त्याने माझी गच्ची धरली. "पाव्हणं, हाच का तुमचा खानदानीपणा? पाहुणचाराचा असा मोबदला देताय?" मी शांत होतो. मला माहीत होतं की मी काहीच केलं नाहीये. माझी बायको रडत मला विचारत होती, "सांगा ना, हे खरं आहे का?" तेवढ्यात माझी सासूबाई आतून बाहेर आली.
तिने मेव्हणीला विचारलं, "सूनबाई, नक्की काय झालं?" मेव्हणी म्हणाली, "सासूबाई, ऊस बांधताना यांनी मागून येऊन मला पकडलं आणि जबरदस्ती करू लागले. माझ्याशी झटापट केली त्यांनी." सासूबाई शांतपणे मेव्हणीच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिचे हात हातात घेतले. सासूबाई म्हणाल्या, "सूनबाई, तू म्हणतेयस की भावोजींनी तुला ऊस बांधताना पकडलं आणि झटापट केली?" ती म्हणाली, "हो, अगदी उसाच्या फडाच्या मध्यभागी." सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, "मग तुझ्या हाताला उसाचा एकही चिरा किंवा ओरखडा कसा नाही? उसाच्या फडात पळताना किंवा झटापट करताना हातापायाला पाल्याचे काप बसतातच. आणि हे बघ, तुझी चप्पल तर स्वच्छ आहे. जर शेतात झटापट झाली असती तर चप्पल चिखलात भरली असती." त्यानंतर सासूबाईंनी माझ्याकडे बघितलं. माझे हात उसाच्या पाल्याने अक्षरशः कापले गेले होते आणि त्यावर रक्ताचे थेंब होते. सासूबाई म्हणाल्या, "ज्याने पाप केलं असतं, त्याचे हात असे रक्ताने माखले नसते. हा माणूस फक्त काम करत होता आणि ही सून खोटं बोलते." सासूबाईंच्या या निरीक्षणामुळे मेव्हणीची बोलती बंद झाली. शेवटी तिने कबूल केलं की तिला शहरात राहायला जायचं होतं आणि तिला वाटलं की मला बदनाम करून ती मेव्हण्याला शहरात राहायला नेण्यासाठी ब्लॅकमेल करू शकेल. मेव्हण्याने तिची माफी मागितली नाही, तर तिला स्पष्ट बजावलं, "शहरात जाणं सोडा, आता तू आधी माणसात कसं वागायचं ते शिक." माझी बायको माझ्या जवळ आली आणि तिने माझे रक्ताळलेले हात आपल्या पदराने पुसले. तिच्या डोळ्यात पश्चाताप आणि माझ्याबद्दलचा प्रचंड विश्वास होता. आम्ही त्याच रात्री आमच्या घरी निघालो. गाडीत बसल्यावर तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, "मला माफ करा." एक क्षण माझा विश्वास डगमगला होता. मी हसलो आणि म्हणालो, "काही हरकत नाही. सत्याला पुराव्याची गरज नसते, फक्त वेळेची असते." लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.